नमस्कार, ज्योतिष रेसिपी 15 मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पालक भात बनवणार आहोत। त्यासाठी मी येथे पालक स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला आहे। 10 ते 15 मिनिट पालक हा गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा। दहा 15 मिनिटानंतर पालक हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। पालक हा गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे त्याचा रंग बदललेला दिसत आहे। त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, 7-8 लसूण पाकळ्या आणि छोटासा कट केलेला बटाटा आणि हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे। त्यामध्येच थोडीशी धने पावडरही घालून घ्यायची। बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू। येथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, खडा मसाला, 1 कट केलेला टोमॅटो, 1 कट केलेला बटाटा, थोडे धने पावडर, 1 वाटी शेंगदाणे, चवीनुसार हिरवी मिरची, 1 मोठा कांदा, लसूण, तेल, कोथिंबीर। खडा मसाला घरामध्ये जो उपलब्ध होता तोच घेतलेला आहे। तेजपत्ता, 3-4 काळे मिरे, 1 दगडफूल, 6 जिरे। गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल चांगले गरम होईपर्यंत लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की लगेच 1 चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलू द्यायचे। मग त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि लगेचच त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची। आता मी त्यामध्ये खडा मसाला घालून घेत आहे। आता ते हलवून घेतल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा चांगला परतू द्यायचा। एक वाटी शेंगदाणे घालून, कांदा परतला की 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे। शेंगदाणे चांगले हलवून घ्यायचे। शेंगदाणे कच्चे असल्यास जास्त वेळ परतू द्यायचे, भाजलेले असले की थोड्या वेळ परतले तरी चालते। बटाटाही लगेच घालून घ्यायचा। हे मिश्रण चांगले परतत आले की मग टोमॅटो घालायचा।
थोडी धने पावडर लगेच घालून घ्यायची. मुलं हे पालक भाजी खात नसतील तर त्यांना हा पालक भात तुम्ही करून देऊ शकता. हा खायला खूप टेस्टी लागतो आणि त्यानिमित्ताने तरी पालक मुलांच्या पोटात जातो. त्यामुळे मुलांना वेगळे काहीतरी बनवायचे आणि खाऊ घालायचे म्हणून तुम्ही हा पालक भात बनवू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आणि आता त्यामध्ये आपण जो पालक ग्राइंड करून घेतला होता तो घालून घेऊ. ग्राइंड करून घेतलेला पालक घालून घेतल्याच्या नंतर तो चांगला मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा परतूनही घ्यायचा. पालक चांगला परतत आला की त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा. आणि तांदूळ पालकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. भाताच्या क्वांटिटीनुसार किंवा कुठला भात आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे. आणि झाकण ठेवून भात चांगला शिजू द्यायचा. पालक भात आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा भात तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. थँक्यू.